नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे ठाणे शहर पोलीस भरतीचे जे पेपर झालेला आहे, विद्यार्थ्यांचा पेपर झालेला आहे. तर त्याच्यामध्ये काय केलेलं आहे की जो पेपर झालेला आहे त्याचं आपण विश्लेषण करत आहोत. जे की विश्लेषण असणार आहे त्यांच्या ऑफिशियल आन्सर कीनुसार असणार आहे. मी काही आन्सर कीनुसार असणार आहे, तर ते प्रश्न आणि त्याची उत्तर आपण बघू की काय एक्झॅक्टली उत्तर आहेत त्याची. तर जे विद्यार्थी माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता सेट डी नुसार सांगत आहे मी तुम्हाला. सेट डी नुसार चालू करूयात. तर आता सध्या तरी काय करूयात आपण की 4 जे घटक आहेत म्हणजे गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, त्याच्यानंतरनं मराठी असेल आणि त्याच्यानंतरनं जे आहे जीकेचं जे असतं. तर जीकेचे प्रश्न काय करतो की आता आपण सध्या बघूयात. तर बघा 6वा प्रश्न आहे की कांदे आणि बटाटे आहेत यांना कोंब फुटू नये याकरता कोणत्या याचा किरणांचा मारा करतात असं विचारलं होतं प्रश्न क्रमांक 6च्या बाबतीत. तर याचं जे उत्तर जे आहे ते काय करतात की गॅमा रेज जे असतात काय करतात की गॅमा रेज. आता याचा मला कलर चेंज करतो मी, एकच मिनिट. त्याला काय करतात की गामा रेज जे म्हणतात त्याला. ओके, गॅमा रेज असतात. गॅमा रेज म्हणतात त्याला. आता बघा याच्यामध्ये अजून एक असतं एक्स-रेज असतात. ते एक्स-रे माहिती आहे आपल्याला कशासाठी वापरतात की त्याच्यामध्ये काय करतात की हाडाच्या ज्या बाबतीत लक्षात घ्या की बाकीची कुठलीही होत नाही, फक्त जे बोन स्ट्रक्चर आहे, बोन स्केलेटन जे आहे आपल्या याचं शरीराचं, तर त्याची माहिती भेटते आपल्याला याच्यातून. तर गामा रेज जे असतात ते सगळ्यात पॉवरफुल जे रेडिएशन असतं गामा रेजचं असतं ते काय असतं, गामा रेजचं असतं. अजून जर सांगायचं झालं तर बघा आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला गामा रेजचं काय असतं ते. तर सपोज आपला एक हात आहे, इथं हात आहे, मी असा हात पकडलाय. जर याच्यामध्ये अल्फा रे पास केल्या तर अल्फा रे काय करतात की हातातून पास होत नाहीत, लक्षात घ्या. त्याच्यानंतर इथं अल्फाला लिहितो मी. त्याच्यानंतर दुसरी आहे ती बीटा, बीटाला असं लिहितात. ओके, बीटा रे जे आहे ते काय करते हातातनं पास होते, हातातनं पास होतं. आणि सपोज मी काय केलं की एक अल्युमिनियमची शीट ठेवली, त्या अल्युमिनियमच्या शीटमधून पास होत नाहीत. आणि गामा रेज जर असतात, त्या गामा रेज जर असतात, त्या गामा रेज काय होतात की हातातून पास होतात, अल्युमिनियममधून पास होतात. सपोज पुढे काय केलं की मी इथं लीड ठेवली, लीड. तर त्याच्या लीड मधून ह्या पास होत नाही गामा रेज. आणि याची जी वेव्हलेंथ असते, जी वेव्हलेंथ असते ती सगळ्यात कमी असते. शॉर्ट वेव्ह जे असतात या गामा रेज जे असतात, आणि ते काय करतात की हॉटेस्ट एनर्जी काय करतात की प्रोड्यूस करतात याच्यामध्ये. ओके, तर पुढचा प्रश्न आहे की ताकामध्ये आढळणारे ऍसिड कोणते आहे असं विचारलेलं आहे तुम्हाला. तर बघा त्याच्यात हे जे ऑप्शन दिलेले आहेत, ऍसिटिक ऍसिड दिले, टार्टरिक ऍसिड दिले, लॅक्टिक ऍसिड दिले आणि सायट्रिक ऍसिड दिलं. आता सायट्रिक ऍसिड जे आहे, लक्षात घ्या की सायट्रिक ऍसिड जे सायट्रस फ्रूट जे आहेत, फूड बनतात सायट्रस फूड. कोणकोणते आहेत, जे पिवळे दिसणारे फळ असतात, म्हणजे कोणकोणते आहेत, इथं लिंबू असतं, आपलं लेमन म्हणतो त्याला आपण. ओके, लेमन मधनं भेटतात. एक मिनिट मला रब करू द्या. ओके, त्याच्यानंतर मोसंबी असेल, संत्रा असेल, याच्यामध्ये सायट्रसचे फ्रूट असतात, फूड एकाच कॅटेगरीचे येतात, ते एका फॅमिलीचे म्हणतात. तर त्याच्यामध्ये काय असतो, हा सायट्रस असतो. ओके, त्याच्यानंतर ताकामध्ये जर बघितलं तर हे जे ऍसिड असेल, 7 नंबरच्या प्रश्नाचं जर बघितलं तर ते असणार आहे की तर याचं जे उत्तर आहे ते असणार आहे लॅक्टिक ऍसिड. हे करेक्ट आन्सर असणार आहे या प्रश्नाचं. लॅक्टिक ऍसिड असतं ते ताकामध्ये असतं. ओके, आणि त्याच्यानंतर टार्टरिक ऍसिड असतं ते असतं चिंचेमध्ये असतं, टार्टरिक ऍसिड असतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे. आता ऍक्च्युली जर बघाल तुम्ही, जे ऑफिशियल आन्सर की आहे त्याच्यानुसार जर आहे हा प्रश्नाचं उत्तर टार्टरिक ऍसिड दिलेलं, त्यामुळे हे प्रश्न काय होतो की याचे उत्तर चेंज होणार आहे. प्रश्न क्रमांक सेट डी नुसार जर बघितलं तर याचं 7व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते त्यांनी चेंज केलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे गोबर गॅस मध्ये, लक्षात घ्या की गोबर गॅस मध्ये कोणता वायू असतो असं विचारलं गोबर गॅस मध्ये. तर याचं जे करेक्ट आन्सर असणार आहे तो असणार आहे की मिथेन हा वायू असतो गोबर गॅस मध्ये जास्त प्रमाणात. कार्बन डायऑक्साईड असतो, मिथेन हा वायू असतो गोबर गॅस मध्ये. त्याच्यानंतर डोळ्याचे आरोग्य राखण्यासाठी कोणते जीवनसत्व हे करते आवश्यक असते. आता प्रश्न वेगळा लिहिलाय मी. डोळ्याचे आरोग्य राखण्याचे कार्य कोणते जीवनसत्व करते, राखण्याचं कार्य करते. तर बघा त्याचे ऑप्शन जे आहेत, व्हिटॅमिन ए आहे. पुढचा प्रश्न आहे की डोळ्याचे आरोग्य राखण्याचे कार्य जे आहे ते कोणतं जीवनसत्व करतं असं विचारलेलं आहे. तर बघा डोळ्याचं आरोग्य जे आहे ते राखतं व्हिटॅमिन ए जे असतं,
व्हिटॅमिन ए मुळे काय होतं की रातंधळपणा वगैरे होत नाही. तर त्यामुळं व्हिटॅमिन ए जे असतं ते काय केलं की यूज केलं जातं. व्हिटॅमिन बी असतं त्याच्यात खूप सारे टाइप्स आहेत. व्हिटॅमिन B12 पर्यंत आहे, बी कॉम्प्लेक्स वगैरे वेगवेगळ्या आहेत तिचे. व्हिटॅमिन सी आहे, त्याच्यानंतर व्हिटॅमिन डी आहे, असे आहेत. तर व्हिटॅमिन सीच्या बाबतीत जर बघाल, जे की आपल्याला कशातून भेटतं की नॉर्मली जे येलो फ्रुट्स आहेत, म्हणजे कोणकोणते मोसंबी असेल, त्याच्यानंतर आंबा असेल, आंब्यामध्ये पण व्हिटॅमिन सी असतं. त्याच्यानंतर मेन तर आहे तुमचे लिंबू आहे, त्याच्यामध्ये ते काय करतं की व्हिटॅमिन भेटते. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर नॉर्मली आपल्याला व्हिटॅमिन याच्या बाबतीत जर बघते, व्हिटॅमिन काय करते की याच्यामध्ये ब्लड प्रेशर मॅनेजमेंटसाठी यूज केलं जातं. त्याच्यानंतर जी स्किन आहे ते ब्राईटनिंगसाठीही काय केलं की वापरलं जातं, म्हणजे व्हिटॅमिन सीच्या बाबतीत जर बघितलं. त्याच्यानंतर काय काय करतं की आयर्नचं ॲब्सॉर्प्शन चांगल्या प्रमाणात करण्यासाठी याचा यूज केला जातो. त्याच्यानंतर व्हिटॅमिन डी जर बघितलं तर काय करतं की व्हिटॅमिन डी जो असतो आता नॉर्मली आपल्याला याच्यातून भेटतो, जे कोवळं ऊन असतं त्याच्यातून काय करतं की हा व्हिटॅमिन भेटतो. तर याचे बेनिफिट जे असतं ते काय होतं की हाडं जे आहे ते स्ट्रॉंग करण्यासाठी काय करतात की बोन हेल्थ असेल, त्याच्यानंतर याची हेल्थ असेल, टिश्यू हेल्थ असेल, कोलनची हेल्थ असेल, डेंटल हेल्थ असेल, यासाठी व्हिटॅमिन डी वापरला जातो. त्याचे फुफ्फुसांचे मुख्य कार्य काय आहे तर बघा, रक्ताचे शुद्धीकरण हे आहे की फुफ्फुसांचे मेन कार्य आहे. फुफ्फुस काय करतो की शुद्धीकरण, आता शुद्धीकरण रक्ताचं 2 प्रकारे होतं. इथं जर बघा तुम्ही तर किडनी आहे, किडनी काय करते की त्याच्यातनं रक्त शुद्धीकरणाचं काम करतं, आणि त्याच्यानंतर काय करतं की रक्तामध्ये जे हे असतं, कार्बन डायऑक्साईड असतं, तो सेपरेट करून त्याला ऑक्सिजनेटेड करणे, हे काम काय आहे की फुफ्फुसाचं काम असतं. म्हणजे काय करणं की त्याच्यामध्ये जरा थोडंसं वेगळं केलं यांनी. म्हणजे बघा की लक्षात घ्या की फुफ्फुस जे आहे ते काय करतं की जे CO2 आहे, ओके, हा आपल्यासाठी चांगला नसतो. हा CO2 काय करतो की आपल्याला परत देतो त्याच्याकडे, ज्याकडे वापस पाठवला जातो आणि ऑक्सिजन घेतला जातो. तर हे कार्य असणार आहे, फुफ्फुसाचे कार्य असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की ठाणे शहराचे विद्यमान पोलीस आयुक्त विचारलेला आहे. तर जर आपण जर ठाणे शहराबद्दल जर बघितलं, जे SP विचारलेले आहेत, आयुक्त विचारलेले आहेत, तर यांचं जे नाव आहे, आता त्याच्यात ऑप्शनमध्ये जर बघाल तुम्ही तर इथं दिलेले आहेत विवेक फणसकर, आशुतोष डुंबरे, मिलिंद भारंबे आणि विपिन कुमार सिंग असं दिलेलं आहे. तर याचं जे करेक्ट आन्सर असणार आहे ते आशुतोष डुंबरे हे करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर रक्तातील हिमोग्लोबिनचं कार्य विचारलेलं आहे. तर बघा, रक्ताचे हिमोग्लोबिनचं कार्य जे असतं ते ऑक्सिजन वाहून नेणे हे कार्य असतं याचं, हिमोग्लोबिनचं असतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हा नाहीये. भारतात खालीपैकी कोणता सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे? तर बघा, याच्यामध्ये जर बघितला तर तुम्हाला अर्जुन आहे, द्रोणाचार्य, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आणि छत्रपती पुरस्कार. तर सर्वोच्च क्रीडा पुरस्कार जो आहे भारत, तो आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आहे. द्रोणाचार्य हा पुरस्कार वेगळा आहे. तर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जो असतो तो सगळ्यात हायेस्ट पुरस्कार मानला जातो याच्यामध्ये. त्याच्यानंतर राष्ट्रीय स्तरावरती NSG ची धर्तीवरती महाराष्ट्र राज्यातील कोणते पोलीस दल आहे? तर हे आहे की फोर्स 1 हे काय केलं की SRPFच्या अंडर, सॉरी, हे दल आहे. त्याच्यानंतर द टेस्ट ऑफ माय लाईफ या पुस्तकाचे आत्मचरित्र कोणाचे आहेत? तर टेस्ट ऑफ माय लाईफ ते आहे युवराज सिंग हे आत्मचरित्र हे आहे. त्याच्यानंतर बावनथडी सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे विचारलेला, बावनथडी. तर हा जो प्रकल्प आहे तो बावनथडी येतो भंडारा जिल्ह्यात आहे. वैनगंगा नदीवरती हा प्रकल्प आहे बावनथडी. तर हा जो प्रकल्प आहे तो मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र हे दोन्ही स्टेट जे आहे ते कंबाईनली करून हा प्रकल्प राबवतात. त्याच्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? संगीत, विज्ञान, क्रीडा आणि साहित्य. ज्ञानपीठ पुरस्कार हा साहित्य म्हणजे लिटरेचरच्या रिलेटेड आहे. त्याच्यानंतर केंद्र सरकारची स्मार्ट सिटी योजना कोणत्या नावाने ओळखली जाते? तर बघा, ही जी आहे ती स्मार्ट या नावाने काय केलं की ओळखली जाते, ही केंद्र सरकारची स्मार्ट सिटी. त्याच्यानंतर पुढचं आहे की ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे? पारेषण, विद्युत वाहन, संदेश वाहन, चुंबकीय दर्शन. तर बघा की ऑप्टिकल फायबर मधून काय करतं की लाईट पास केली जाते. लक्षात घ्या की लाईट पास केली जाते, तर त्याच्यातून काय करतं की कम्युनिकेशन केलं जातं. त्यामुळं संदेश वाहनाच्या कामाचं आहे. ओके, संदेश वाहनाच्या कामाचं आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? लोखंड, काच, हिरा, दगड. तर हिरा हा सर्वात कठीण पदार्थ आहे.
त्यानंतर डायबिटीज मधुमेह विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही? तर प्रथिने, कोलेस्ट्रॉल, शर्करा आणि क्रोमोझोम. तर शर्करा जी आहे, शुगर असते, ती काय होते की कंट्रोलमध्ये राहत नाही, त्यासाठी इन्सुलिन बाहेरनं द्यायला लागतं. अस्थि किंवा हाडे ठिसूळ होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचा अभाव आहे कारणीभूत? तर हा असतो कॅल्शियमचा अभाव कारणीभूत असतो. त्याच्यानंतर ना मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग ज्याच्या असतो. तर बघा की मानवी जो असतो तो त्याचा जो सगळ्यात मोठा जो पार्ट असतो, सगळ्यात मोठा तर हा जो असतो तो जो सगळ्यात मोठा जो पार्ट असतो तो असतो की प्रमस्तिष्क हा असतो, त्याला सेरेब्रम म्हणतात. हा सगळ्यात मोठा असतो. प्रकाश संश्लेषणादरम्यान खालीपैकी कोणता वायू शोषला जातो? तर बघा, प्रकाश संश्लेषण ज्यावेळेस होते त्यावेळेस कार्बन डायऑक्साईड हा शोषला जातो. त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे कार्बन डायऑक्साईड. त्याच्यानंतर पृथ्वीवर जीवित असलेला सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता आहे? तर तो जो आहे तो निळा देवमासा जो ब्ल्यू व्हेल जे आहे ते असते, सगळ्यात मोठा प्राणी आहे. सध्या कोणत्या देशाने ओपेक सोडण्याचा निर्णय घेतलेला? तर ओपेकच्या बाबतीत जर बघितलं तर ही जी आहे ती ऑइलच्या रिलेटेड ही ऑर्गनायझेशन आहे ओपेक. तर हे अँगोला ह्या कंट्रीने काय केलं की सांगितलेलं की आम्ही हे सोडत आहोत. ओके, आणि हे डिसेंबर 2021 चीच घटना आहे ऍक्च्युली. त्याच्यानंतर 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड केलेली आहे? तर 16 जे फायनान्स कमिशन आहे तर त्याचे अध्यक्ष जे असतात नॉर्मली जर बघायला तुम्ही, तर हे जे आहे ते अरविंद पगारिया जे आहेत, ऍक्च्युली यांनी चुकवलं आहे. तर हे पानाग्री लिहिले, पगारिया आहे तर हे करेक्ट आन्सर असणार आहे पनगरिया. ओके, त्याच्यानंतर नजीकच्या काळात महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन कोणत्या शहरात झालं होतं? तर वाल्मिकी जे आहे ते झालेलं आहे अयोध्येमध्ये झालेलं. ऑप्शन क्रमांक डी हा करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर सध्या पुढीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा म्हणून ओळखली जात नाही? तर अभिजात भाषामध्ये जर बघाल तुम्ही, अभिजात भाषेचा एक दर्जा दिला जातो. तर याच्यामध्ये गुजराती ही भाषा अभिजात भाषा नाहीये, बाकी आहे तमिळ आहे, कन्नड आहे आणि संस्कृत ही अभिजात भाषा आहे. त्याच्यानंतर अयोध्येतील राम मंदिरातील बाल रूपातील रामाची मूर्ती कोणी बनवलेली आहे? तर बघा, जी मूर्ती बनवलेली आहे रामाची, जी की अयोध्येमध्ये त्याची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे, तर ती बनवलेली आहे यांचं जे नाव आहे ते आहे अर्जुन योगराज यांचं नाव आहे. अरुण योगराज सॉरी. तर हे आहे करेक्ट आन्सर. त्याच्यानंतर विम्बल्डन 2024 जे आहे ते कोणी जिंकलेलं आहे? बघा, विम्बल्डन बद्दल 100% प्रश्न विचारलेला जातो. तर फायनल जे आहे ऍक्च्युली पुरुषांच्या बाबतीत आहे रॉजर फेडरर, कार्लोस अल्काजार, नोवाक जोकोविच, राफेल नदाल असं विचारलेलं आहे त्याच्यामध्ये. तर तर हे जे जिंकलेलं आहे फायनल ते राफानं जिंकलेलं आहे. हे झालं होतं, आता तुम्ही जर बघा ते 1 ते 14 जुलैमध्ये झालं होतं. हे झालं होतं 8 ते 14 जुलै ग्रास कोर्टवर झालं होतं आणि इंग्लंडमध्ये झालं होतं. हे इंग्लंडमध्येच नॉर्मली होतं हे. आणि जे जिंकलेलं आहे ते जिंकलेलं आहे की कार्लोस अल्काजार याने जिंकलेलं आहे हे सिंगल. आणि महिलांच्या बाबतीत जर बघितलं तर बार्बरा यांनी काय केलं की जिंकलेलं आहे. त्यानंतर ठाणे शहराचे मध्यमान पालकमंत्री कोण आहेत? तर ठाणे शहराचे पालकमंत्री जे आहेत ते सध्याचे आहेत शंभूराज देसाई हे आहेत की ठाणे तर हे शंभूराज देसाई हे करेक्ट आन्सर असणार आहे. सध्याचे राज्यपाल कोण आहे असं विचारलेलं आहे, ते CP राधाकृष्णन हे करेक्ट आन्सर असणार आहे या प्रश्नाचं. तर ही काही प्रश्नाची उत्तरं होती. बाकीची उत्तरं आपण काय करत पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. तर अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.